तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला। सोनाई गावातील मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याला नदीचं स्वरूप। नेवासा शेवगाव तालुक्यांना जोडणारा पूल पाण्याखाली। चंद्रपूर जिल्ह्याच्या इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ। धरणाचे 7 दरवाजे उघडले। 4495 क्युसेक प्रतितास पाण्याचा विसर्ग। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। पुणे जिल्ह्यातील डिंभे धरणातून घोड नदी पात्रात 32,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। घोडेगाव जुन्नर रस्त्यावरचा घोड नदीवरचा पूल पाण्याखाली। आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याचा जुन्नरशी संपर्क तुटला। अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे सीना नदीला पूर। नदीकाठच्या घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। शेती पिकाचं नुकसान। बळीराजा हवालदिल। शेवगाव तालुक्याच्या भगूरमध्ये पावसाचं थैमान। नदी नाल्यांच्या पातळीत वाढ। भातशेतीचं शेती पिकाचं मोठं नुकसान। उजनी धरणातून पाणी सोडल्यानं चंद्रभागा नदीला पूर। चंद्रभागा वाळवंटातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा। विसर्ग कमी केल्यानं पूर ओसरण्याची शक्यता। अहिल्यानगरच्या शेवगाव नेवासा रोडवरील सूर्यकांता नदीला पूर। एक फॉर्च्युनर कार अडकली पुरात। कारमधील युवकांना बाहेर काढण्यात यश। मुसळधार पावसामुळे शहापूरमधील भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडले। नदीला पूर। सापगाव जवळच्या पुलावरून तब्बल 4 फुटांवरून वाहत असल्यानं 150हून अधिक गावांचा संपर्क तुटला। एरंडोल तालुक्यात अंजनी नदीला मोठा पूर। एरंडोल येवला हायवेवरील वाहतूक बंद। अचानक संपर्क तुटल्यानं ग्रामीण भागातील नागरिक अडचणीत। चाळीसगावमधील गवताळा अभयारण्य परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस। डोंगरी आणि तितूर या नद्यांना मोठा पूर। शहरातील लोकांच्या घरात पाणीच पाणी। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। मुसळधार पावसामुळे बीडच्या बिंदुसरा, नारदा, करपरा या नदीला पूर आलेला आहे। गणेश मंदिराच्या भिंतीला पुराचं पाणी लागलेलं आहे आणि पुरामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील मेहकरी नदीला पूर आलाय। यामुळे कुंडी गाव पाण्याखाली गेलेलं आहे। दरम्यान अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथळा गावात सरस्वती नदीला पूर आला। या पुराच्या पाण्यात शेतकरी अडकला। तब्बल 1 तासाच्या प्रयत्नानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसानं बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसामुळे कयाधू नदीला पूर आला। कळमनुरी तालुक्यातील शेवाळा गावामध्ये पुराचं पाणी शिरलं। पुरामुळे शेती पिकाचंही नुकसान झालं। सध्या गावातील पुराचं पाणी ओसरलंय, मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण कायम आहे। नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आल्यानं रामकुंड परिसर पुराच्या पाण्याखाली गेलाय। नदीकाठच्या परिसरातील व्यावसायिकांनी दुकानं काढण्यास सुरुवात केली आहे। पंढरपूरमध्ये मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आला। यामुळे उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। दरम्यान भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील लासूर इथे शिवना नदीला पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्यानं लासूर गंगापूर रस्ता बंद करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या भीव गावात बोर नदीच्या पुरात 12 जण अडकल्याची घटना घडली आहे। 12ही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। एनडीआरएफच्या पथकामुळे मोठा अनर्थ टळला। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला असून 100 गावं संपर्कहीन झाली आहेत। 2 महिन्यात तब्बल 6व्यांदा भामरागड तालुक्याला पुराचा फटका बसलाय। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। आसना नदीला पूर आल्याने अनेक शेतात पाणी शिरल्याने पिकांचं नुकसान झालंय। वसाहतीमध्ये देखील पाणी शिरल्याने नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले।
छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। अंजना नदीपात्रात जोरदार पाणी आल्यानं परिसरात हाहाकार माजलाय। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू आहे। पांझण, राम, गुळणा नदीला पूर आलाय आणि यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। येवला तालुक्यातील धामण्या नदीला पूर आल्यानं या भागातील लोकांचे प्रचंड हाल झाले आहेत। वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसानं या भागातील पोल्ट्रीचं नुकसान झालंय। घरांचे पत्रे उडाल्यानं नुकसान झालेलं आहे। यवतमाळच्या आणि शहराला अरुणावती नदीच्या पुराचा फटका बसलाय। कित्येक नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरलंय। सध्या पूर ओसरला असला तरी काही भागात अजूनही पाणी साचलेलं आहे। नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आस्ता नदीला पूर आलाय। पुराचं पाणी बाजूच्या हायटेक सिटी या वसाहतीमध्ये शिरलंय। वसाहतीमधून 25 लोकांचं सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आलं। बीडच्या माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं सिंदफणा नदीला पूर आलाय। पुरातून दुचाकी नेण्याचं धाडस शेतकऱ्याच्या चांगलंच अंगलट आलं। मात्र वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याला तरुणांनी वाचवलं। याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील चांदणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून कसरत करावी लागते। नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर आलाय। पुरामुळे शहराजवळील महादेव मंदिर परिसरात पाणी शिरलंय। अशातच मंदिरातील पुजाऱ्यांसह लहान मुलं पुरात अडकली आहेत। नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे। गंगापूर धरणातून 5447 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर आलाय। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। डोंगरी आणि तितूर नदीला पूर आलाय। नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलंय। जळगावच्या पाचोरा तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे हिवरा नदीला पूर आलाय। प्रशासनाच्या वतीनं खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। बीडच्या केज तालुक्यातील शिरपुरा गावात पुराच्या पाण्यात एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली आहे। यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला वाचवण्यात यश आलंय। दरम्यान नागरिकांनी नदीवर पूल बांधण्याची मागणी केली। नांदगाव शहरासह ग्रामीण भागात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। दरम्यान काही घरात पाणी शिरल्यानं जीवनावश्यक साहित्याचं नुकसान झालंय। दरम्यान नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव खुरीमध्ये पुराच्या पाण्यात बैलजोडी अडकली। यावेळी शेतकऱ्यानं बैलजोडी वाचवण्याचे प्रयत्न केलेत। दरम्यान पुराचं पाणी गावात शिरल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागलाय। दरम्यान नागरिकांना अश्रू अनावर झाले। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको महानगरातील वसाहतींमध्ये पाणी शिरलं। सारा व्यंकटेश सोसायटी पूर्ण पाण्याखाली गेली आहे। सोसायटीमध्ये पाणी शिरल्यानं नागरिक संतप्त झाले। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील गुरुधनोरा इथे पावसानं हाहाकार माजवलाय। नागरिकांच्या घरात पाणी शिरलं असून गावाला पाण्यानं वेढा घातलाय। छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील तुर्काबाद, वाळूज महानगर, MIDC या परिसरातील रस्ता पाण्याखाली गेलाय। पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागते। वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द गावातील इंदिरानगर भागातील घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। यामुळे 50 ते 60 घरं पाण्याखाली वेढली गेलेली आहेत। दरम्यान नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची मागणी करण्यात आली आहे। येवल्याच्या मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। अंदरसूल गावात पावसानं कहर केला असून अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। यामुळे पूरस्थिती कायम असल्यानं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। तर पारंडा तालुक्यातील काही रस्ते अद्यापही वाहतुकीसाठी ठप्प आहेत। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात पावसानं कहर केलाय। ओढे नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय।
सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात दमदार पाऊस कोसळतोय। खैराट गावातील ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक शेतात पाणी शिरलंय। अक्कलकोट तालुक्यातील बंधारे पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत झाले। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळलाय। अक्कलकोट ते वागदरी रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। शिरसी गावाजवळ असलेल्या पुलावर पाणी आल्यानं अक्कलकोट वागदरी वाहतूक बंद करण्यात आली आहे। अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद झाली आहे। आजही सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं दाणादाण उडवले आहे। रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय तर शेती पिकाचं देखील नुकसान झालंय। कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, राहाता परिसरात जनजीवन विस्कळीत झालंय। लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील बेळसांगवी गावाला तिरू नदीच्या पाण्याचा वेढा पडल्यामुळे गावाचा संपर्क तुटला। त्यामुळे त्यानुसार काही नागरिकांना उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील शाळेत स्थलांतरित करण्यात आले। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले आहेत। 32,666 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। यामुळे तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या विसर्गातही वाढ करण्यात आलेली आहे। धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। दरम्यान गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 16,658 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय। धरणाचा जलसाठा 99.93% पोहोचलाय। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। दरम्यान गोदावरी नदीला पूर आल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मावळच्या पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। यामुळे धरणातून 2,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। यवतमाळ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरण हे पूर्णतः भरलेलं आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आलेत आणि त्यातून 22,062 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय।